श्री स्वामी समर्थ. 22 जानेवारी रोजी तिलकुंद चतुर्दशी आहे बघा. गणपती बाप्पांचा वाढदिवस, गणपती बाप्पांचा जन्मदिवस. तर या दिवशी आपण म्हणजे या दिवशी काही काही ठिकाणी गणपती बाप्पांना, जसं आपण भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होतं तसंच या माघ महिन्यामध्येही गणपती बाप्पांचं आगमन होत असतं. काही काही घरांमध्ये ज्यांना भाद्रपद महिन्यात शक्य नाही झालं गणपती बसवायला, काही कारणास्तव काही अडचणी आल्या असतील तर ते या माघ महिन्यामध्ये गणपती बाप्पांची आपल्या घरी आणून प्रतिष्ठापना करतात. आणि त्यांचं म्हणजे जे काही आहे संकल्प वगैरे असतो का, कोणी 1 दिवसाचा बसवतं, 1.5 दिवसाचा बसवतं, कोणी 5, कोणी 10 असं ते गणपती बाप्पांची सेवा गणपती बाप्पा आपल्या हातून करून घेत असतात. तर आता आपण कसं करायचं, गुरुवारी गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे कसा करणार आपण. तर गणपती बाप्पांना अथर्वशीर्ष यांनी अभिषेक करायचा आहे. ज्यांना अथर्वशीर्ष येत नाही त्यांनी यूट्यूबवर बघितलं तरी चालेल. आपण तिथं बसून राहायचंय. प्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर अक्षता टाकायच्या आहेत. श्रीमन महागणाधिपते नमः अभिषेक प्रीत्यर्थे आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी असं म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती उचलून घ्यायची. जिथून मूर्ती उचल त्या जागेवर परत 2 दाणे अक्षता टाकायच्या आहेत आणि मूर्ती स्वच्छ धुवून घेऊन आपण अभिषेकासाठी गळती लावून द्यायची. तर तुम्ही 1 वेळा अथर्वशीर्ष बोला किंवा 11 वेळा बोला, तुम्हाला जसं शक्य होईल तसं 21 वेळा बोला. पण त्या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांचे नंतर अभिषेक झाल्यावर गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची. गणपती बाप्पांना ओम श्रीमन महागणाधिपते नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामी हरिद्राम कुमकुमचम समर्पयामी अक्षतां समर्पयामी ऋतुकालदो पुष्पाणी समर्पयामी असं बोलायचं आहे. धूप दीप समर्पयामी. आणि नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. दुर्वा ठेवायची बघा. दुर्वा तुम्ही कशी ठेवणार आहे, तर गणपती बाप्पांना 3-3 पानांची एक दुर्वा अशी तुम्ही 21 दुर्वांची जोडी करायची आहे आणि ती जोडी गणपती बाप्पांना व्हायची आहे. तुमच्याकडं गणपती बाप्पांना प्रिय फुल कोणतं आहे, तर जास्वंदीचं लाल कलरचं फुल असतं बघा, ते गणपती बाप्पांना तुम्ही व्हायचं त्या दिवशी आवर्जून. असेल तुमच्याकडे तर, नसेल तर दुसरं व्हायला तरी चालेल. आणि गणपती बाप्पांना त्या दिवशी आपण गणपती बाप्पांना प्रिय काय आहे, मोदकाचा नैवेद्य हा प्रिय आहे गणपती बाप्पांना. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आवडतो गणपती बाप्पांना. तर म्हणजे शक्यतो मोदकाचा नैवेद्य झाला तर करा. तुम्ही तांदळाचे मोदक करू शकता किंवा गव्हाची तळणीचे मोदकही करू शकता. जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा, पण अभिषेक नक्की करा. त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे. पाण्याचं भरीमंडल करून घ्यायचं आहे. दुर्वा कशा ठेवणार गणपती बाप्पांसमोर, तर दुर्वाचं जे मागचं देठाचा भाग असतो बघा, तो गणपती बाप्पांकडे करायचा आहे आणि पुढचा पाल्याचा जो भाग असतो तो आपल्या समोर करायचा आहे. म्हणजे या पद्धतीने दुर्वा ठेवायची. त्यानंतर पाण्याचं भरीमंडल करून घ्यायचंय. त्यावर नैवेद्य ठेवायचा आहे. त्यावर 1 दुर्वा ठेवा, 1 हातामध्ये घ्यायची आणि पाण्यामध्ये बुडून नैवेद्यभोवती 3 वेळा फिरवायची. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् असं म्हणून गणपती बाप्पांना मग नंतर म्हणजे जेवण दाखवायचं आहे. ओम प्राणाय स्वाम आपनाय स्वाम व्यानाय स्वाम उदनाय स्वाम समनाय स्वाम ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून ते दुर्वा परत गणपती बाप्पांसमोर ठेवून द्यायची. परत 1 चमचे पाणी ताम्नमय सोडायचं आहे. मध्य पाणी समर्पयामी आणि परत 1 दुर्वा हातात घ्यायची. परत ती पाण्यामध्ये बुडवून 3 वेळा नैवेद्यभोवती फिरवायची. परत तसंच नैवेद्य दाखवायचं आहे. ओम प्राणाय स्वाम आपनाय स्वाम व्यानाय स्वाम उदनाय स्वाम समनाय स्वाम ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून ती दुर्वा गणपती बाप्पांसमोर ठेवून द्यायची आहे. आणि 3 चमचे पाणी ताम्नमध्ये सोडायचं आहे. ओम उत्तराप्रक्षम समर्पयामी हस्तप्रक्षलम समर्पयामी मुखप्रक्षलम समर्पयामी असं म्हणून आणि म्हणजे दही करायचंय, पाणी सोडायचं ताम्नामध्ये. नंतर 1 फूल घ्यायचंय, ते गंध अक्षदा हळदी कुंकूमध्ये बुडवायचंय आणि ते गणपती बाप्पांसमोर ठेवून द्यायचे. करोदवर्तनार्थ चंदनम समर्पयामी असं बोलायचंय आणि नंतर हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. या दिवशी बघा तुम्ही गणपती स्तोत्राचंही पठण करू शकता. ओम गंग गणपते नमः या मंत्राचंही तुम्ही खूप म्हणजे जप करू शकता. ज्या मुलं म्हणजे अभ्यासात त्यांची प्रगती होत नाही त्यांनी आवर्जून ही सेवा करावी. त्यांच्या घरच्यांनी त्यांच्याकडून ही सेवा करून घ्यावी आपल्या मुलांकडून. आणि 21 दुर्वांची जी जोडी आहे ती बघा, ज्या मुलांच्या अभ्यासामध्ये त्यांना प्रगती पाहिजे त्यांनी 21 दुर्वांची जोडी हातामध्ये घेऊन तुम्ही अथर्वशीर्ष तुम्ही जेव्हा अभिषेक कराल तेव्हा तो जोडी हातामध्ये ठेवायची अभिषेक होईपर्यंत आणि नंतर ती गणपती बाप्पांना व्हायची. आणि ज्यावेळेस आपण परीक्षेला वगैरे जातो बघा त्यावेळेस असा अभिषेक करायचा आहे आणि ती दुर्वाची जोडी आपण गणपती बाप्पांना वाहिलेली असते ते आपल्याबरोबर घेऊन जायची. त्यांनी काय होतं, तर जो काही आपण अभ्यास केलेला असतो जसं त्या अभ्यासाचं जर आपल्याला विस्मरण झालं
तर त्या दुर्वाचे यांनी आपल्याला ते आठवतं त्यावेळेस. म्हणजे असं ही सेवा आपण परीक्षेच्या कालावधीमध्ये करू शकतो. तर आता अशी ही सेवा आपण करायची बघा. त्यानंतर आपण गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. जे काही तुमच्या हातून समजा काही चूक झाली असेल तर गणपती बाप्पांची माफी मागायची. अथर्वशीर्ष पठणामध्ये बघा, ते संस्कृतमध्ये थोडेफार शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, त्यामुळे आपण माफी मागायची गणपती बाप्पांची. जर आमच्या हातून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. तर अशी ही सेवा आपण करायची. ऋणमुक्ती जे स्तोत्र आहे तेही तुम्ही करू शकता. गणपती बाप्पांचं याच्यावर एक मंत्र पण आहे बघा आपल्या नित्यसेवेमध्ये, त्याचंही तुम्ही पठण करू शकता. तर अशी ही गणपती बाप्पांची सेवा करायची बघा. त्या दिवशी आवर्जून सर्वांनी सेवा करा आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद घ्या सर्वांनी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.